brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. चला पुढे जाऊया. सुधीर भाऊ, शेवटचा प्रश्न. अध्यक्ष महाराज, एका महत्वाच्या प्रश्नावर माननीय मंत्री महोदय उत्तर देत आहे. खरं तर अध्यक्ष महाराज, राज्यामध्ये 1 लिटर दुधापेक्षा 1 लिटर देशी दारूची किंमत अध्यक्ष महाराज जास्त आहे. आपण सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 7वं वेतन आयोग, 8वं वेतन आयोग, असं वेतन आयोग दर 10 वर्षांनी अध्यक्ष महाराज करतो. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी आपण अध्यक्ष महाराज FRPच्या माध्यमातून, केंद्रीय समितीच्या माध्यमातून दर ठरवतो. मी शासनाला विचारू इच्छितो की दुधाच्या दराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत त्यासाठी लागणारा खर्च विचारात घेत अशी एखादी समिती की ज्या समितीला दर 3 वर्षांनी या संदर्भातला अहवाल आणि या अहवालावर आधारित निर्णय घेण्याच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, जनावरं जगली पाहिजे. कसाईखान्यात जनावरं जाणं हे यापेक्षा मोठं पाप कोणतंही असू शकत नाही. पण शेतकऱ्यांची मजबुरी असते. हा दुधाचा व्यवसाय मजबूत करण्यासाठी आपण अशा पद्धतीची 3 वर्षांनी दुधाच्या दराचा, त्याच्या उत्पादन खर्चाचा आढावा घेण्याची एक समिती आपण नियुक्त करणार का? आणि दर 3 वर्षांनी कोणतीही लक्षवेधी, कोणताही प्रश्न न करता 3 वर्षांनी दुधा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देत कसाईखान्यात जनावर जाणार नाही याची काळजी घेऊन माननीय मंत्री महोदय पुण्य कमवणार आहेत का? अध्यक्ष महोदय, सुधीर भाऊंनी असा विषय दिलेला आहे. सुधीर भाऊ, नक्कीच पुण्य कमवण्याकरता तुम्ही जे काही सूचना द्याल त्याच्यामध्ये नक्कीच लक्ष घालून काम करू. ठीक आहे अध्यक्ष महोदय, आम्ही पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन करून मान्य सुधीर भाऊंनी जो विषय मांडलेला, नक्कीच त्याच्यामध्ये चला, पुढचा प्रश्न. निर्णय घ्यायचा प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. प्रश्न क्रमांक